वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 2 ती आपल्या भेटीला आहे. पारगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये माकणे. पारगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. माकणे संघाला इथे फलंदाजी करण्याकरता प्राचारण केले आणि आपल्या वैयक्तिक डावाची सुरुवात पहिल्याच बॉलवर फलंदाज प्रणयनं षटकाराने केली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज होते. चांगला बॉल आहे, तेवढाच चांगल्या पद्धतीने चेंडूला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये ढकललं गेलं. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. ज्या एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 7 या आकड्यावर. 3 ओव्हरची मॅच जी सध्या आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची सुरुवात इथे या मॅचची होत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आकाश तो सज्ज होतोय. समोर अपूर्व, ज्याला आपण स्ट्रायकर कडे पाहताय. यावेळेस मात्र अपूर्व, वा लाजवाब शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातील सर्वोत्तम फटका तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अशा पद्धतीचे फटके जे स्टेटसला ठेवले जातात, अगदी स्टेटसचा हा फटका. लाजवाब लाजवाब स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार, षटकार. एक अप्रतिम फटका इथे मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 13 ऑन बोर्ड. 13 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज होते. पहिल्या ओव्हरच्या 3 बॉलवर 13 धावा आल्यात. त्यामुळे आकाश थोडासा अंडर प्रेशर तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. त्यावेळेस पुन्हा एकदा वळवायचं होतं. बॉल तिथे बॅटच्या पट्ट्यातनं निसटत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू कमबॅक करावा लागेल. योग्य टप्प्यावरची हाताळणी करावी लागेल. रोखून धरावं लागेल. आई एकविरा माकणे हा संघ मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर पारगाव, या दोन टीम मध्ये हा संघर्ष, ही फाईट ती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. चांगली सुरुवात इथे आई एकविरा माकणे संघाकडनं केली गेली आहे. अपूर्व जो स्ट्रायकर कडे या षटकारानं त्यानं वैयक्तिक खातं उघडलंय. यावेळेस पुण्याच्या एकदा तिथे गुडघा टेकलाय आणि बॉलला फेकून दिलंय. लॉंग लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. फॉलोविंग स्वीप तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. हा दर्जेदार फॉलोविंग स्वीप सीमा रेषा पार गेलाय, षटकारामध्ये परावर्तित झालाय. हे बघा रिप्ले मध्ये तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. अगदी दर्जेदार, अगदीच दर्जेदार हा फॉलोविंग स्वीपचा फटका. बॉल सीमा रेषा पार, षटकार. पुढचा बॉल आणखी एकदा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक निर्धाव चेंडू येईल. डॉट बॉल बरोबरच ओव्हरची उद्घोषणा. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. अगदी महागडे ठरवलंय गोलंदाज आकाशला ओव्हर नंबर 1 मध्ये. हे बघा तो फॉलोइंग स्वीप जो मैदानाच्या आतनं खेळला गेला होता, वेगवेगळ्या अँगल्सनं तो तुम्हाला दाखवला जातो. अगदी लाजवाब पद्धतीनं तिथे शरीराची पोझिशन ती घेतली आणि त्यानंतर हा षटकार तो मैदानाच्या आतनं प्रदर्शित केला. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर सचिन, ज्याला प्राचारण केलं गेलंय कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यात. त्यामुळे थोडीशी रोख लावणं आता ते गरजेचं बनलंय आणि ती रोख लावण्याचा प्रयत्न तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत आहे. सचिन जो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. अजून 2 मॅचेस आजच्या दिवसातल्या खेळवायच्या आहेत. पुढचा बॉल इथे मात्र मधली यष्टी वाकवली. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. अगदी यष्ट्यांचा वेध घेणारा हा दर्जेदार बॉल तो आपल्याला पाहायला मिळालाय. थोडस शफल होत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यष्ट्यांना मोकळं सोडलं होतं आणि तिथे अगदी दर्जेदार बॉल मधली यष्टी वाकवत असताना माघारी परतवलंय बॅटरला. फलंदाज प्रणव त्याच्या पारीचा अंत झालाय. प्रणय तो माघारी आलाय आणि त्याच्या जागी नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
तनिष्क जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. बघूया तनिष्क कशा पद्धतीने खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये त्याच्या वतीनं साकार केला जातोय. जबाबदारी आहे कारण खूप चांगलं प्लॅटफॉर्म सेट केलंय त्यांच्या ओपनर बॅटर्सनं, त्यामुळे तिथे काही कामगिरी होती त्याकडे लक्ष राहील. इथे मात्र वा काय फटका खेळलाय मैदानात आल्या आल्या, दमदार हिट, बॉल सीमा रेषा पार, षटकार 6. लाजवाब बॅटिंग ती सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आक्रमकतेने आणि विध्वंसकतेने बॅटिंग करणं ते गरजेचं असतं. एक चांगली वेल टोटल दाफलकार उभी करून विपक्षी टीमला अंडर प्रेशर आणून विजयाचं जे स्वप्न तुम्ही पाहिलं ते विजयाचं स्वप्न पूर्णत्वाला न्यायचं असतं. आणि अगदी चांगली कामगिरी इथे पूर्वार्धाच्या खेळामध्ये टीम आई एकविरा माकणेकडनं 25 धावा दाफलकावर आहेत. 1 विकेटच्या पतनानंतर खोलवर टप्प्याचा एक चांगला बॉल इथे बॅटन पॅडच्या मधनं हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला, मात्र तिथनं थोडीशी चूक झाली. फ्लाइंग तिथे शॉर्ट फाईन लेग मधला क्षेत्ररक्षकानं चेंडूला उचललं, जोपर्यंत उचललं 1 रन ती दाफलकावर जोडली गेली, ज्यामुळे धावसंख्या 25 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ त्यानंतर 25 लागल्यात. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सचिन पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेणारा डावी यष्टी वाकवली या बॅटरची. विकेट त्या या ओव्हरमध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. या आधीच्या ओव्हरमध्ये षटकार येत होते, या ओव्हरमध्ये विकेट्स येत आहेत, त्यामुळे हिशोब बरोबर करण्याचा प्रयत्न गोलंदाज सचिनच्या वतीने इथे आपल्याला पाहायला मिळतो. विकेट क्रमांक 2 दुसरा झटका लागलाय फलंदाज बाद. चार बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर दाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 26 धावा या दाफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करण्याकरता नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहन जो मैदानामध्ये येतोय इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करण्याकरता आलाय. बघूया प्रत्येक फलंदाजानं तर आतापर्यंत षटकार खेचलेत. रोहन तोही षटकार खेचतोय का की त्याला लवकर माघारी परतवलं जात आहे. गोलंदाज सचिन आतापर्यंत किफायतदार गोलंदाजी केली आहे. 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च करताना 2 विकेट मिळवल्यात. डाव्या स्टीवर पडला, तिथनं जर आपण पाहिलं तर अतिरिक्त बाहेर राहिल्या. पंचाचे दोन्ही हात समांतर, 1 धाव आमच्या स्कोररच्या माध्यमातून गणली गेली. अवांतर एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचती येते 27 धावा या दाफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया उर्वरित 2 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथेच साकार केली जाते. चांगला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेली. इथे निर्धावच्या स्वरूपानं चेंडू निघतोय. एकंदर 5 चेंडूचा खेळ, त्यानंतर धावसंख्या 27. 5 चेंडूचा खेळ. यावेळेस मात्र शेवटचा बॉल तो हवेत खेळला आणि बिटवीन द गॅप खेळला. पहिल्या टप्प्यानंतर बॉल जाईल काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधनं सीमा रेषेच्या पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 31 या आकड्यावर 2 ओव्हरचा खेळ समाप्ती. अखेरीस अगदी खोलवर टप्प्यावर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. थोडासा मागे सरसात असताना या बॉलला हवेमध्ये उडवलं आणि चौकारामध्ये परावर्तित केलं, ज्यामुळे धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपण सध्या पाहतोय अजूनही शेवटचं अंतिम षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. चला गेम स्पीडअप ठेवा. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करणं ते गरजेचं आहे.
शेवटचं षटक, अंतिम षटक ते प्रकारे पथावर येते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अखिल, ज्याला प्राचारण केलं गेलं. बघूया अखिल तो कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल. आपल्या षटकातील पहिला बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागताना निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. विकेट किपरकडनं चुकी झाली, झेल तो ड्रॉप झालाय. अगदी खूप कमी वेळा अखिल हे नाव आपल्याला पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. जर आपण पाहिलं तर अखिलेश या नावाचा एक खेळाडू आपण पाहिला ज्यानं खूप प्रावीण्य प्राप्त केलं. पहिल्या ISPL मध्ये तो खेळताना पाहायला मिळाला होता. या दरम्यान हा बॉल ज्याला ओव्हरदी लॉंग ऑन उडवून फेकून दिलंय सीमा रेषेच्या पार. अगदी दमदार हिट ती मैदानाच्या आतनं पेशकश केली आहे. इथे षटकार आलाय. धावसंख्या अगदी वाईच्या वेगानं अचानक खेळाचा मूड चेंज झालाय. या आधीची मॅच 50 धावसंख्येची होती. ही मॅच त्याच दिशेनं वाटचाल करते. धावफलकावर धावसंख्या 37. ही 3 ओव्हरची मॅच आहे आणि 37 लागलेत. त्यावेळेस पुण्याच्या त्या जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटमध्ये मिडल नाहीये. बॅटच्या आतल्या साईडच्या अंगाला लागताना देह स्टील स्पर्श करतोय. एक निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूचा खेळ. तर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 37. अखिल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. षटकातील पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. फलंदाजाला बीट करणारा हा चेंडू तिथे पंचांकडे अपील केली गेली, मात्र पंचांनी नाकारले. एक निर्धाव चेंडू तो तिथे उदयास आलाय. 4 बॉल नंतर एक षटकार जरूर खेचला गेलाय, मात्र त्यानंतरचे बॉल ते निर्धावच्या स्वरूपाने आले. तिथे रिव्ह्यू घेतला गेलाय. OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. तिथे विकेटचं पतन होत आहे. खेळाडू तो माघारी येतोय. रनआउटच्या माध्यमातून इथे विकेट बहाल केली गेली आहे. विकेटचं पतन ते होत असताना आपण पाहतोय आणि धावसंख्या 37. चार चेंडूचा खेळ. त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 37 37 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पूर्वार्धाच्या खेळातील अंतिमचे 2 बॉल असतील. चला गेम स्पीडअप करा. फलंदाजांना विनंती आहे जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण मॅचेस त्या कम्प्लीट करायच्या आजच्या दिवसातील. आणखी 2 मॅचेस तरी आपल्याला आज खेळवाव्या लागतील. एक मॅचेस जी आपण उद्या खेळवणार आहोतच, मात्र यानंतर 2 मॅच त्या आपल्याला अजूनही कम्प्लीट करायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अखिल तो सज्ज होतोय. यावेळेस खोलटप्प्याचा बॉल लॉंगॉनकडे खेळले. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल इथे संपूर्ण टीमला. बॉल सीमा रेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने 41 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. शेवटचा बॉल आहे. यावेळेस मात्र शेवटचा बॉल, त्यावर आक्रमण. मात्र क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं, दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि इथे सुरक्षित 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 43 आकड्यावर. पूर्वार्धाचा खेळ तो इथे समाप्तीला आलाय. 43 रन्स धावफलकावर आहेत. विजयाकरता 44चं लक्ष आहे. कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल ते आपण पाहणार आहोत. मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस टीम भामटपाडा आणि त्याच्या विरोधामध्ये नवसई, दोन्ही संघाचे संघ नायक आपण नाणेफेक करण्याकरता यायचे. जशी मॅचला सुरुवात होईल धनंजय पाटील आपल्यासोबत जोडले जातील. भामटपाडा संघाचे संघ नायक आणि त्यांच्या विरोधामध्ये नवसाईचे संघ नायक आपण नाणेफेक करण्याकरता लगेचच संपर्क साधायचा आहे.
सर्वांचं स्वागत आहे. संध्याकाळचं सत्र ओमसाई गावदेवी शिवसेना बहुजन विकास आघाडी आयोजित उपसरपंच चषक 2026 आपण पाहतायत. आजचा दिवस क्रमांक 4 या स्पर्धेचा आपण पाहत आहात आणि त्यामधील एक महत्त्वाचा मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर टीम मैदानाच्या आतमध्ये माकणेचा संघ बॅटिंग करताना 43 धावा उभारल्यात. 44च्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानावरती टीम पारगावला करायचे आहेत आणि पारगावची सलामीची जोडी आकाश आणि सचिन एक धुरंधर खेळाडू आहेत, ते सध्या मैदानाच्या मध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. अपूर्व मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतात. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका विनंती आहेत, कारण आणखीन इथून अजून पुढेही आम्हाला 2 मॅच खेळवायचे आहेत. कुठल्याही कंडिशन मध्ये पुढच्या 2 मॅच होणार आहेत, त्यामुळे प्लीज पुढील मॅच भामटपाड आणि नवसे. आपण टॉस करूयात. पहिलाच बॉल लोअर फुलटच बॉल, अंपायरने सांगितलं नो बॉल. पहिल्याच बॉलवरती अपूर्वनं नो बॉल हाताळलाय. नो +1, एकूण धावा 2. ज्या कुठल्याही टीमची फॉर्मॅलिटी बाकी असेल त्यांना विनंती आहेत आपण ती कंप्लीट करा, अन्यथा त्या टीमचं नाव घेतलं जाईल. त्यामुळे विनंती आहेत, आपली फॉर्मॅलिटी बाकी असेल तर आपण कंप्लीट करा. आपल्या टीमचं नाव या ठिकाणी आमच्या अगदी मुखातून येणार नाही याची आपण काळजी घ्या. पहिला अगदी बॉल हाताळण्याच्या अगोदर धावा 2 आल्यात, त्याचं कारण नो बॉल. लोअर फुलटॉस बॉल, फटका खेळलाय, फ्रीडचा बॉल आहे. कॅच तर घेण्यात आली होती, परंतु ती कॅच कंप्लीट होणार नाही. एक धावेत असताना पाहायला मिळत आहेत. आकाश सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या धावफलकावरती लगावण्यात आलाय. एकूण धावा धावफलकावरती 3. अपूर्व तयार, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर सचिन, नॉन स्ट्राईक एंडला आकाश. लेफ्ट हँड बॅटर आहेत, कशा प्रकारे बॅटिंग करणार पाहूयात. स्विच इट करायचं होता, स्विच इट खेळायचं होता, परंतु ते टायमिंग नाही साकारू शकले. आला डॉट बॉल. टॉस केला जातो त्या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचले आहेत. एका बाजूला कृपेश टीम नवसाईच्या माध्यमातून आपल्याला बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत आणि टीम भामटपाडा. 2 टीम दरम्यान होईल टॉस. 3 ओव्हरची मॅच आहे. नवसाईने टॉस जिंकलाय. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत. आतापर्यंत बॉलचा विचार केला तर बॉल फेकून झाले ते मात्र 3. धावसंख्या धावफलकावरती 3. अपूर्व गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अपूर्व एका बाजूला, स्ट्राईकला सचिन. चांगला बॉल, चांगला बॉल. अशा पद्धतीने गोलंदाजी केली तर समोरच्या टीम पारगावला रोखू शकतायत, कारण तुमच्याकडे आता तितका वेळ नाहीये, सेट होण्यासाठी तितका वेळ नाहीये. पाठलाग करायचं मैदानाच्या मध्ये विचार केला तर 44 धावेंचा ते टार्गेट जर तुम्हाला अगदी प्राप्त करायचं असेल तर मोठे स्ट्रोक मारावे लागतील. लोअर फुलटच बॉल, फटका खेळला ऑन साइडला, बिटवीन द गॅप. बॉल वेगानं चाललाय, बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 4. अंपायरने थर्ड अंपायरकडे आता डिसिजन दिलंय, अगदी बिमसडी चेक केला जाईल. थँक्यू. आणि पंचाने सांगितलं थर्ड अंपायर इट्स नो बॉल. थर्ड अंपायर डिसिजन इट्स नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून तो घोषित करण्यात आलाय. तिसऱ्या पंचाने दर्शवलं नो बॉल. चला घाई करा, अजून 2 मॅच करायच्या आहेत. विनंती आहे प्लीज. हा, नवीन गोलंदाज तुम्हाला आणावं लागेल.
2 बिमार आतापर्यंत हाताळल्यात. नव्यानं गोलंदाज आणावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 8. चला 2 बॉल टाकायचे आहेत. नवीन गोलंदाज येईल त्याला 2 बॉल टाकायचे आहेत आणि त्यामध्ये तो पहिला बॉल जो हाताळेल तो फ्रीट असेल. धावफलकावरती धावा आहेत 8. पुढचा मॅच भामटपाड आणि नवसेमध्ये होणार आहे. 3 ओव्हरचा मॅच तोही असेल. आज आगरी समाज गट आपल्याला पाहायला मिळाला. टायमिंग सध्या जर पाहिलं तर 5:17 झालेली आहेत. तितका वेळ आता आपल्याकडे नाही राहिलेला आहे. विनंती असेल थोडं घाई करा. रोहन तयार. फटका फसलाय हवेमध्ये. बॉल उंच गेलाय, दूर गेलाय का तर नाही, परंतु त्या ठिकाणी फ्रीट होता. जरी कॅच घेतला असता तरी तितका फरक नसता पडलात. फ्रीटच्या बॉलवरती तुम्ही कॅच कॅरी करू शकत, तिथून तो विकेट जाऊ शकत नाहीत. धावफलकावरती धावा पण पहिल्या तर जाऊन पोहोचतात, त्या मात्र 9 धावा. फ्रीटचा फायदा नाही घेतलात. रोहन मैदानावरती पुन्हा शेवटचा बॉल टाकतील. स्ट्राईकला आकाश. पाठलाग करायच्यात 44चा, अजून धावा करायच्यात मैदानावरती 35. ऑनसाईडला फटका खेळाय क्षेत्ररक्षक आहे. 30 सेकंडच्या आतमध्ये थोडं हातामधून बॉल निसटतोय. जोपर्यंत डीपमधून खेळाडू येतील बॉलला उचलतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. षटक संपलं मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत. टीम पारगाव संघाच्या 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला 2 ओव्हरचा खेळ बाकी आहेत. 2 ओव्हरमध्ये 34 करायचे आहेत. थोडं घाई करा. थँक्यू. 10 धावा धावफलकावरती आहेत. 34ची गरज आहे. चला घाई करा माकणे, कारण मॅचेस खेळवायच्या आहेत. पुढे देखील सामने आपल्याला अगदी कंप्लीट करायचे, त्यामुळे ती रिक्वेस्ट आम्ही करतोय तुम्हाला. 12-34 टार्गेट 44 आहेत. 12 बॉलमध्ये 34 धावेचं लक्ष. गोलंदाज तयार. पहिला बॉल घेऊन पहिल्याच बॉलवरती फटका खेचलाय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ हा कॅच कॅरी केलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. आकाश बॅक टू डी डग आउट गॉन. कशा प्रकारे बॅटिंग करणार समीर, त्याच्यावरती देखील आता मात्र लक्ष असणार आहेत. धावा कशा प्रकारे तो बनवतो ते पाहूयात. सध्या मैदानावरती समीर आलाय. 11 मध्ये रन करायचे. 34. अकरा बॉलमध्ये 34 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. पारगाव वर्सेस माकण्यामध्ये सुरू असलेली मॅच आहे. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहे. समीर स्ट्राईक एंडला. लोवर फुलटच बॉल. चेंडू मात्र ऑन साईडला चाललाय. प्रोटेक्शन नाही डीपमध्ये. खेळाडू आहेत मिड विकेटला फिल्डिंग केलेत. एका धावेवरती मात्र फक्त समाधान व्यक्त करावं लागेल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 11. एक गड्याच्या मोबदल्यात 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. इथून आता सरासरी वाढवायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 19.80च्या घरामध्ये गेल्यात. त्याचं कारण 10 बॉलमध्ये तुम्हाला 33 धावा करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी आता मैदानावरती ते प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन, एक्झिक्युशन किंवा धावा बनवण्यासाठी तुमचे येणारे फटके हे अगदी तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील, तरच या मॅचमध्ये पुनरागमन करू शकतायत टीम पारगावचा संघ. अन्यथा माकणेनं जो दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही निर्माण केलंय ते मात्र पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. 10 मध्ये 33. पुढचा बॉल
फटका छान खेळला, बॉल हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी अगदी इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चाललाय, परंतु शेवटच्या क्षणी बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला होता. 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि तिसऱ्या पंचांकडे आता हे डिसिजन जाणार आहेत. यस, अंपायर सिग्नल चौकार आहे, 4 धावा आहेत. 4 धावा येत असताना पाहायला मिळतात. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतायत 15. पुढचा बॉल, लोवर फुलटच बॉल. पुन्हा मात्र फटका छान खेळला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीप मध्ये फिल्डिंग केलं. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, प्रॉपर थ्रो झाला होता, परंतु आतामधून बॉल निसटलाय. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17. एक गड्याच्या मोबदल्यात टार्गेट 44. 44 धाव्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. प्रणय एका बाजूने गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 7 त्यानं खर्च केले आहेत. सचिन, समीर मैदानावरती. सचिन सध्या बॅटिंग करतायत. 8 मध्ये 12. क्लीन बोर्ड, मैदानावरती दांडी गुल केली जात आहेत. सचिनला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एका विकेटचं पतन. आउट. बॉल कशा प्रकारे हाताळला होता, सरळ यष्टी अगदी उद्ध्वस्त करताना पाहायला मिळालात. फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागला. विकेट मात्र येत असताना आपण पाहिलं. नव्यानं बटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. मिस्टर राहुल अखिल आलाय, सॉरी, मैदानाच्या मध्ये अखिल आलात. अखिल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नव्यानं असलेले बॅटर आहेत. समीर यांना आपण पाहिलं नॉन स्ट्राईक वरती आहे. शेवटचा बॉल बाकी आहेत. 7-27. एखादा तरी मोठा फटका या अगदी बॉलवरती येणं अपेक्षित आहे. तो गरजेचाही असणार आहे, तरच मॅच मध्ये पुन्हा एकदा ते पुनरागमन होऊ शकतं. बाहेरची एज, पाठीमागे बॉल चाललाय, त्या ठिकाणी बॉलला अगदी थांबवण्यामध्ये यशस्वी झाला. सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये असतील. 6 बॉलमध्ये रन करायच्या. 26-26. चला फिल्डिंग लावा, लगेच लावा. 6 मध्ये 26 जावेची गरज आहे. पुढील मॅचसाठी 9 लगे मैदानाच्या मध्ये आपण दाखल व्हा. भामटपाडा आपण देखील तयार राही, आपणास विनंती असेल. एक बिग फाईट वाला मॅच पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय. भामटपाडा आणि 9 चालू असलेला मॅच माकणे वर्सेस पारगाव. 2 ओव्हर 18 धावा 2 विकेट. शेवटचे 6 बॉल 26 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत तनिष गावड. 6 बॉलचा खेळ बाकी आहेत. तनिष गावड गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतायत. पहिला चेंडू फेकण्यासाठी तो तयार झालाय. फिल्डिंग पोझिशन सजवण्यात आलाय. स्ट्राईक एलला अखिल. पहिलाच बॉल, अंपायरचा डिसिजन नो बॉल. नो बॉल वरती धावा प्राप्त होतील. एकूण 4 मिळतील. टोटल धावा 5. सुरुवात मागच्या 4 दिवसांमध्ये भरपूर वेळा घडलेत. म्हणजे बरेच गोलंदाज होते की यॉर्क लेनचा बॉल टाकण्यासाठी किंवा खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्यासाठी ते प्रयत्न करत होते. त्यावेळी त्या गोष्टी घडल्यात. मागच्या पहिल्या दिवसापासून देखील त्या गोष्टी पाहिल्यात. दुसऱ्या दिवसामध्ये देखील आम्ही ते वारंवार पाहिलं आणि आज 4थ्या दिवसामध्ये देखील त्या गोष्टी पाहायला मिळत आहेत.
6 बॉलमध्ये 21 धावेचं लक्ष आहे. मॅच ऑन आहेत. फ्रीडचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईकला अखिल. काय अखिल हा मॅच मैदानाच्या आतमध्ये जिंकून देतील का, त्याच्यावरती सध्या चर्चा होणार आहेत. 6 बॉलमध्ये 21 मॅचचं समीकरण. पायावरचा बॉल फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकानं झेल तर टिपलाय, परंतु फ्री हिट होता. फ्री हिट असल्या कारणामुळे त्या ठिकाणी मात्र एका धाबेवरती आता समाधान व्यक्त करावं लागेल. फटका खूप चांगला होता. पहा पुन्हा एकदा, पायावरचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न, आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक देखील तैनात होते. त्यांच्या बरोबर हातामध्ये हा कॅच गेला होता. कॅच तर कॅरी केला, परंतु फ्री हिट असल्या कारणामुळे विकेट तिथे जाऊ शकत नाहीत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष असतील ते मात्र 5 बॉलमध्ये रन करायच्या त्या मात्र 20. 5-20. नुकताच टाइम पण 5 आता 20 झाल्यात. 5-20 होऊन आता थोडं पुढे गेलोय. तसा हा मॅच आहे. चला घाई करा, 5:30 वाजलेत. विनंती मी तुम्हाला वारंवार करतोय. 5 बॉलमध्ये 20. लोअर फुलटॉस बॉल फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय, त्या ठिकाणी झेल सुटलाय. हो माय गॉड, कॅचेस सुट आहेत आज, झेल ड्रॉप होत आहेत. क्रिकेटचा खेळ हा नेहमी वारंवार बदलत असतो. पहा हा बॉल लोअर फुलटॉस घेऊन खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळला. लॉंगॉनला काढू होते, वाडिश लॉंगॉनच्या दिशेने धावत गेले, त्यांच्या हातामधून झेल सुटलाय. जीवनदान मिळालंय. 4-19. 4 बॉलमध्ये 19 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. तनिष गावड तयार. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल ऑन साईडला चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र वेगानं पुढे येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. खराब फेकी. ओ माय गॉड, जे नाही घडायला हवं तेच घडू लागलंय मैदानाच्या आतमध्ये. आता पंचांचा सिग्नल पाहूयात. पंचांनी दर्शवलाय एकूण धावा 6. ओ माय गॉड, काय घडतं मैदानावरती. पहा ॲक्शन रिप्ले. हा फटका एकदम षटकार नाही गेला, पण आता काही जण म्हणले बाबा षटकार कसा गेलाय. पहा पुन्हा एकदा ते चित्र घडलं. ही फेकी खराब होती. खेळाडू आले त्याच्या वरून, डोक्याच्या वरून तो बॉल गेला. बाउंड्री लाईनच्या पार गेलायत. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून धावा देखील ऍड झाल्यात. एकूण धावा 6 आल्यात. 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे गेल्यात. दिशेने उपसरपंच चषकामध्ये आदरणीय एकनाथ शेठ यांचं आगमन होत आहे. त्यांच्या जोडीला आदरणीय गौरवजी राऊत यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळतात. दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. आदरणीय एकनाथ शेठ यांचं आगमन होताना पाहायला मिळतात उपसरपंच चषकामध्ये. आपलं वेलकम, आपलं स्वागत आहे. त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर आदरणीय गौरवजी राऊत यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळतात. त्यांचंही आपण करूया स्वागत. 3 बॉलमध्ये रन करायच्या 13 मेरा वाला खेळ हे. तेरी मेरी वाली कहाणी मैदानावरती रंगल्यात. कोणाच्या नावी होणारी कहाणी. एकनाथ शेठ यांचं आगमन होत आहे. गौरवजी राऊत यांचं आगमन होत आहे. त्यांचं स्वागत करूयात. 3-13 लोअर फुलटॉस बॉल खेळलाय. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आलाय. एक धाव मिळाला. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना आता विकेट आलाय. 2 बॉलमध्ये रन करायचे आता. ये संपार. हा तिसरं पंच या. बिमरसाठी आपण पहिलं तर रिव्ह्यू घेतलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलंय. ओके, बॅटिंग करणाऱ्या टीमला रिव्ह्यू घेतलाय. हा नो बॉल आहे की नाही हे पाहण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आहे फळ डिलिव्हरी, योग्य बॉल. 2-12 2 मारा. असे मारा, मॅच जिंकवणारे मारा. एक असा बॉल टाका की मॅच जिंकवणारा टाका. दोन्ही बाजूने आहेत. आदरणीय गौरवजी राऊत यांचंही आगमन होतात. आपलंही स्वागत आहे. यापूर्वी एकनाथ शेठ यांना आपण मंचावरती पाहिलं. 2-12
2-12 वाला मॅच. बॉल यष्ट्यांच्या अगदी वरून वरून गेलाय, आलाय डॉट बॉल. आता समीकरण बदललंय या मॅचचं. शेवटचा बॉल राहिलाय बाकी आणि आता रन करायचे आहेत त्या मात्र 12. एक बॉल मध्ये 12 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच भामटपाडा आणि नवसई दोन संघांदरम्यान होणार आहेत. दोघांनाही तयार राहा ही आपणास विनंती असेल. एक 12 लोअर फुलटस बॉल फटका खेळलाय, परंतु त्या ठिकाणी मॅच विन झालाय. सामन्याला जिंकलाय टीम माकणे संघानं. पारगाव संघाला पराभवाच्या छायामध्ये जावं लागलाय. हार्डलक पारगाव खूप चांगला खेळ रंगला होता, परंतु 3 षटकांमध्ये 44चं आव्हान पाठलाग करताना काहीशा मिस्टेक घडल्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच कुठेतरी आतापर्यंत निर्णायक राहताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. मॅच समरी होती. तनिष 6 मध्ये 13, अपूर्वच्या 5 मध्ये 12, प्रणयच्या 3 मध्ये 7, राहुलच्या 2 मध्ये 6, सचिन 1 ओव्हर 12 रन 2 विकेट, अखिलचं 1 षटक 12 धावेचं, आकाशचं 1 षटक 19 धावेचं. पारगावकडून बॅटिंग करताना अखिलनं 7 मध्ये 13, सचिननं 9 मध्ये 12 केल्यात, समीरनं 2 मध्ये 2 केल्यात, प्रणयनं 1 ओव्हर 8 धावा 2 विकेट. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली